हॅलो फ्रेंड, माय नेम इज निखिल बालाजी बिरादार. मी आज सायबर सिक्युरिटी मधल्या सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक की आपण सोशल मीडिया अकाउंट कसे हॅक करू शकतो हे सांगणार आहे. तर हे सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे हे कायदेशीररित्या गुन्हा आहे. कुठल्याही अनलिगल ऍक्टिव्हिटीला मी प्रमोट करत नाही, तर तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी मी सांगत आहे की कुठलेही सोशल मीडिया अकाउंट ब्लॅक हॅट हॅकर फिशिंग अटॅक यूज करून कशा प्रकारे हॅक करू शकतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हाऊ टू हॅक द एनी इंस्टाग्राम अकाउंट युझिंग द फिशिंग अटॅक. फिशिंग अटॅक यूज करून मी तुम्हाला एक इंस्टाग्राम अकाउंट किंवा एक इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून दाखवणार आहे. पण हे फक्त आणि फक्त तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी करून दाखवणार आहे. तर आपल्याला हॅकिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर काली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम लागते, जे की तुम्ही युट्यूबवर बघून इन्स्टॉल करू शकता. तर जेव्हा काली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आपण ओपन करतो तेव्हा आपल्याला थोडासा वेट करा, कारण लोड घेत आहे. काली लिनक्स ओपन होतानाचा इंटरफेस आहे जेव्हा काली मशीन ओपन करतात तुम्ही. तर जेव्हा काली मशीन ओपन होते तेव्हा तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड टाकाल तेव्हा तुम्हाला काली लिनक्सचा इंटरफेस जो आहे तो शो होईल. काली लिनक्सचा इंटरफेस शो होईल. सगळ्यात अगोदर आपल्याला काली लिनक्स हॅकर का वापरतात? कारण काली लिनक्स हॅक सिम मॉनिटलायझेशन किंवा पासवर्ड क्रॅकिंगसाठी, वायफाय हॅकिंगसाठी ज्या टूल्स यूज केल्या जातात, ह्या पूर्ण टूल्स हे बघा, 17-18 टूल्स, अशा भरपूर टूल्स आहेत. ते 17-18 फक्त आणि स्क्रीनवर शो होतात. अशा 350 टूल्स अवेलेबल आहेत काली लिनक्स मशीन मध्ये, जे की हॅकिंगसाठी यूज केले जातात. तर हॅकिंग किती प्रकारचे? दोन प्रकारचे हॅकर्स अवेलेबल असतात. कोणकोणते? ब्लॅक हॅट हॅकर आणि व्हाईट हॅट हॅकर. ग्रे हॅट हॅकर पण असतात, अजून डिफरंट काही असतात, पण आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. आपल्याला दोन प्रकारचे, एक ब्लॅक हॅट हॅकर आणि इथिकल हॅकर. ब्लॅक हॅट हॅकर काय करतात? कुठल्याही ओनरची परमिशन, रिटर्न परमिशन न घेता त्या सिस्टीम मध्ये घुसतात आणि काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतात. पण इथिकल हॅकरचा उद्देश तो नसतो. कुठल्याही सिस्टीम मध्ये इलिगल पद्धतीने ते जातात आणि कुठल्या तरी वणल्या ब्रिटिश फाइंड आउट करतात त्या सिस्टीम मध्ये जाऊन. तर आपण पुढल्या टॉपिकला जाऊ. तर आपण सगळ्यात अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते टर्मिनल्स असतं काली लिनक्स मशीन मध्ये. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते टर्मिनलच असतं काली लिनक्स मध्ये. तर आपल्याला टर्मिनल्स मधल्या सगळ्या डायरेक्टरीज जर पाहायच्या असतील तर आपल्याला एक कमांड टाईप करावं लागेल, ते आहे ls कमांड. तेव्हा ls कमांड आपण टाईप करतो तेव्हा ls कमांड टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खाली लिनक्स मशीन मध्ये ज्या काही डायरेक्टरी असतील त्या शो होतील. पहिली डायरेक्टरी आहे माझे डेस्कटॉप, डॉक्युमेंट, डाउनलोड्स, म्युझिक, पिक्चर्स, पब्लिक, टेम्पलेट्स, व्हिडिओज आणि झेड फिशर. तर यामध्ये झेड फिशर मध्ये मी स्वतःहून काहीतरी इंटरफेस किंवा फेक लॉगिन पेजेस बनवलेले आहेत. तर आपल्याला झेड फिशर मध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला एक नेक्स्ट कमांड आहे चेंज डायरेक्टरी, cd. झेड फिशर, आपल्याला झेड फिशर या डायरेक्टरी मध्ये जायचं आहे. तर झेड फिशर, तेव्हा आपण हे कमांड टाकू तेव्हा आपण झेड फिशर या डायरेक्टरी मध्ये एंटर केलेला असतो. तेव्हा झेड फिशर डायरेक्टरी मध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कुठल्या कुठल्या परमिशन दिलेल्या आहेत त्या झेड फिशर एंटर डायरेक्टरीला. तर कमा परमिशन बघण्यासाठी आपल्याला ls-l अशी कमांड टाईप करायची आहे, तेव्हा तुमच्या समोर शो होईल की आपण परमिशन दिलेली आहे. पण परमिशन दिल्यानंतर जर आपल्याला लेटेस्ट पद्धतीने ते ओपन करायचं असेल तर परत एकदा परमिशन द्यावं लागेल. ते परमिशन देण्यासाठी आपल्याला दुसरी एक कमांड आहे ती chmod +x. आपल्याला कुठल्या डायरेक्टरीला कमांड द्यायची आहे? तर झेडफिशर.sh ला कमांड द्यायची आहे. तर झेडफिशर
डॉट एस एच. जेव्हा कमांड देऊ, आपल्याला परत एकदा हे कमांड दिलो, याला आपण परमिशन दिलो, कमांड म्हणजे कमांड देऊन परमिशन दिलो, तर आपल्याला यामध्ये जर पॅकेज इन्स्टॉल करायचं असेल तर अजून एक कमांड द्यावी लागेल. त्या कमांड आहे ते बॅश. बॅश कमांड आपण यूज करून इन्स्टॉल करू शकतो. झेडफिशर डॉट एस एच. तेव्हा पूर्णपणे हे पॅकेज जे आहे ते इन्स्टॉल होईल. तर हे आहे झड फिशर मध्ये जे काही ऑल अकाउंट असतील किंवा जे ऑल सोशल मीडिया अकाउंट आहेत त्यांचे फेक लॉग इन पेज बनवून देतं झड फिशर मध्ये. जेव्हा तुम्ही झड फिशर वेबसाईट मध्ये एंटर कराल तेव्हा तुम्हाला फेक लॉग इन पेजेस बनवून दिलेले असतील, जे काही सोशल मीडिया अकाउंट असतील, इंस्टाग्राम. किती प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट आहेत आता बघा की. ते पूर्णपणे सोशल मीडिया अकाउंट हे बघा आपल्याला शो होईल. हे आहे फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, पेपल, स्टीम, ट्विटर प्लॅटफॉर्म, टिकटॉक असले भरपूर प्रकारचे जे आहेत ते तुम्हाला शो होतील फेक लॉग इन पेजेस. तर आपल्याला नेक्स्ट मध्ये जर जायचं असेल तर आपल्याला कुठलं अकाउंट हॅक करायचं आहे, तर इंस्टाग्राम अकाउंट एकाचा हॅक करायचं आहे, तर आपल्याला सेकंड नंबर ऑप्शन चूज करावं लागेल. सेकंड ऑप्शन चूज केल्यानंतर आपल्याला ज्या युजरला आपल्याला हे पाठवायचं आहे, ज्या इंस्टाग्राम युजरला तुम्हाला हे पाठवायचं त्याला एक आशा दाखवावं लागेल की बाबा तू आमच्या ह्या लिंकवर क्लिक करून इन्फॉर्मेशन किंवा हे जे पेज येईल ते भरून टाक. हे पेज म्हणजे तुम्हाला काही डायरेक्टली पर्सनली कुठला पेज दुसरा येणार नाही, तर डायरेक्ट इंस्टाग्राम सारखाच इंटरफेस येईल. तर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स ऑटोमॅटिकली वाढतील किंवा त्याला काहीतरी लालच द्यायचं असते की बाबा 1,000 फॉलोअर्स तुझे वाढतील जेव्हा हे फॉर्म फिल करतील. किंवा अजून एक तिसऱ्या प्रकारचा आहे की बाबा तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटला ब्ल्यूटिक येईल तू हे जर फॉर्म फिल केला. आपल्याला सगळ्यात अगोदर ब्ल्यूटिकचं पाहायचं आहे, तर ब्ल्यूटिक आपल्याला आणण्यासाठी आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुम्हाला एक लिंक क्रिएट करून देईल. ही लिंक क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. हे लिंक ओपन केली, अशा प्रकारे झॅड फिशर तुम्हाला एक लिंक क्रिएट करून देईल, ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कुणाचंही इंस्टाग्राम अकाउंट हॅक करू शकता. तर ह्या लिंकवर जेव्हा आपण ज्याला पाठवलंय त्याला आपण ही लिंक अँजिओथेरपी डॉट एस एच वर तुम्हाला पर्सनली असं पाठवता नाही येणार. अँजिओथेरपी मध्ये अकाउंट बनवावं लागेल आणि तिथून तुम्हाला ते पाठवावं लागेल. मी तुम्हाला दाखवलं असतो पण ते युट्यूबच्या अनलिगल ऍक्टिव्हिटी मध्ये मोडतं, त्यामुळे मी तुम्हाला पब्लिकली लिंक शेअर कशी करायची ते नाही दाखवू शकत. तेव्हा तुम्ही कुठल्या तरी एका इंस्टाग्राम युजरला हे पाठवचाल तेव्हा त्या इंस्टाग्राम युजरला पाठवल्यानंतर तो ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय इंटरफेस ओपन होतो ते दाखवणार आहे. जेव्हा तो युजर त्या लिंकवर क्लिक करेल तेव्हा त्या इंटरफेस असं एक ब्रँडली व्हेरीफाईड असं एक पेज शो होईल. तेव्हा त्यानं काय करणार बाबा, खरंच आपलं एवढं ब्रँडली आले म्हणल्यावर ही काहीतरी एक चांगल्या प्रकारचीच वेबसाईट असेल, फेक लॉग इन पेजेस नसेल असं वाटतं. पण तुम्हाला अजून एक डाऊट येत असेल की बाबा इथे तुम्हाला हे लिंक वर तरी समजेल की बाबा हे लिंक फेक आहे. पण हॅकिंग करणारे लोक पण आपल्यापेक्षा खूप हुशार असतात. ते काय करतात, हे जे आहे ते वेबसाईट क्लोनर म्हणून एक प्रकारचा टूल्स आहे यामध्ये काली लिनक्स मध्ये. त्यामध्ये जाऊन जशास तसंच फक्त आणि फक्त एक स्पेलिंग जरी मिस्टेक असेल तर ओळखायचे फेक लॉग इन पाहिजे. जशास तसं इंस्टाग्राम अशा प्रकारचे लॉग इन पेज क्लोन करून घेतात आणि ते तुम्हाला सेंड करतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट होत नाही की बाबा हे खरंच फेक लॉग इन पेज आहे. तर तुम्ही जेव्हा ह्याच्यावर क्लिक कराल अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ते डेट ऑफ बर्थ मी जशाच तशी राहू देतो. इथं लॉग इन पेज टाकायचं आहे, युजर आय डी टाकायचा आहे आणि आता मी समजा एक पासवर्ड टाकलो 9 पर्यंत. तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेल
बघा की किती कशा प्रकारे तुम्हाला ह्या असं फसवलं जातं ह्या जेड फिशर किंवा फिशिंग अटॅक मध्ये तुम्हाला कशा प्रकारे फसवलं जातं बघा की तुम्हाला फक्त आणि फक्त 1,000 फॉलोअर्स वाढवण्यासाठी हॅकर कशा पद्धतीने फसवतोय बघा. कन्फर्म ईमेल तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावंच लागतं. ह्या ईमेल आयडी टाका, समजा मी टाकलो माझी निखिल बिरादर 12 @123 @12 gmail.com आणि त्याचा पासवर्ड जर समजा मी टाकलो 1 ते 9 पर्यंत, 1 2 3 4 5 6, 1 2 3. जेव्हा पासवर्ड टाकून जेव्हा मी सबमिट करतो, तेव्हा तुम्हाला काय म्हणते, युअर ऍप्लिकेशन सक्सेसफुली रिसिव्ड. इट विल बी मस्त प्रकारचं हे का अशा प्रकारचा लॉग इन पेज बनवून येतो. इथं पण तुम्ही पासवर्ड टाका आणि जेव्हा तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक कराल तेव्हा अजून एक इंटरफेस ओपन होतं. काय म्हणतं, यू डिटेक्टेड दॅट द पासवर्ड इज वीक विच मे बी एम्ब्रुबट. अशा प्रकारे तुमच्याकडून इथंच फसवतात. ह्याच्या पुढे तुम्हाला काहीच लॉगिन पेज ओपन होणार नाही, इथपर्यंत फसवतात. आणि तुमचा पूर्ण जे पासवर्ड आहे ते क्रॅक करतात. आणि जेव्हा तुम्ही ते लॉग इन डिटेल शेअर केलात तेव्हा बघा तुम्हाला मी आपली लिंक कुठं आहे इथून, तर विक्टम्सचा आयपी ऍड्रेस आपल्याला फाउंड झाला. हे बघा कशा प्रकारे तुम्हाला जालमध्ये फसवलं जातं बघा. त्याचा आयपी ऍड्रेस जे आहे ते मला डिटेक्ट झाला, त्याचा आयपी ऍड्रेस, ज्या आयपी ऍड्रेस वरून मी काहीही करू शकतो. त्याची एक ऑथेंटिकेशन टेक्स्ट फाईल आली माझ्याकडे. त्याच्यानंतर मी आयपी ऍड्रेस परत एकदा दुसरा आयपी ऍड्रेस आला आणि त्यांनी जे युजर नेम टाकलेलं आहे ते कशा प्रकारे तुम्हाला जालमध्ये फसवतात बघा की. एवढे हुशार लोक असतात ना ते, कशा प्रकारे तुम्हाला जालमध्ये फसवलं जाते तुम्हाला पण समजत नाही. कशा प्रकारे फसवलं जातं बघा की. तुम्ही निखिल बिरादार, तुमची ईमेल आयडी, तुमचा ईमेल आयडी आला, तुमचा पासवर्ड पण त्याच्यापाशी गेला, तुम्ही जे अकाउंट आयडी टाकली होती ते पण अकाउंट आयडी गेली आणि तुम्ही जे पासवर्ड टाकला होता ते पण पासवर्ड गेला. तुम्हाला त्यामध्ये काहीतरी फरक वाटला का, की बाबा हे फेक लॉग इन पेज आहे. ते जे म्हणला ना तुम्ही डब्ल्यू असं इंस्टाग्रामचं ऑफिशियल पेज असतं, त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही स्पेलिंग मिस्टेक नसते. पण ते एक वेब क्लोनर म्हणून ऍप आहे, त्या क्लोन वरती जाऊन ती तुमच्या जसं तसं इंस्टाग्राम सारखंच URL बनवून घेतात आणि ते तुम्हाला सेंड करतात. जेव्हा तुम्ही त्या URL वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला असं एक प्रकारचं इंटरफेस दिसतं आणि ते इंटरफेस टाईप करून तुमची पूर्ण डिटेल जे आहे ते चोरली जाते. तर हे तुम्ही आता टाईप केलेलं माझं युजर नेम परत एकदा त्या लिंकवर जर क्लिक केला तर परत एकदा मला असेच आयपी ऍड्रेस फाउंड होत जातील. जेवढे तुम्ही वेळेस टाईप कराल तेवढी तुमची सगळी डिटेल्स माझ्यापाशी येत जाईल. तर सगळ्यात अगोदर तर मी सांगणार आहे की मी जे सांगितलं आहे त्याचा चुकीचा वापर करू नका, कारण हे कायदेशीररित्या योग्य नाही असं करणं. कुणाचीही अनलिगल पद्धतीने तुम्ही अकाउंट हॅक करणं हे योग्य नाही आहे. आणि ते कायदे आपल्या या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते अनलिगल आहे. तुम्हाला जेलची पण भोगावं लागेल जर तुम्ही असल्या प्रकारचे करत गेलात तर. धन्यवाद.